मस्त गुलाबी पडलेली थंडी, गरमागरम दाल खिचडी, त्याच्यावर तुपाची धार, सोबत कुरडई आणि आपल्या सगळ्यांचीच आवडती तिखट तिखट सांडगी मिरची. सोबतीला थोडं चव बॅलन्स करणारं किंवा आवडतं म्हणून दही. अतिशय सुंदर असा मेन्यू, थंडीलासुद्धा घालवणारा आणि जिभेला तृप्ती देणारा. आजारी पडलो असू तरीसुद्धा हा मेन्यू खूप छान आहे. चला तर मग पाहूया साहित्य आणि कृती. तर इथे मी मूगडाळ आणि तुरडाळ नेहमी मिक्स करून ठेवते. त्यातलं याच मेजरने हा जो कप घेतला आहे त्या मेजरने 2 कप मी तुरडाळ आणि मूगडाळ मिक्स घेतलेली आहे. प्रमाण कमी जास्त झालं तरीसुद्धा चालेल, काही हरकत नाही. त्याच मापाने 1.5 वाटी तांदूळ घेणार आहे. आणि हे जे खिचडी जी ही तयार होईल ते 1-2 लोकांसाठी पुरेशी आहे. 2 किंवा 3 लोकांसाठी खरं तर पुरेशी आहे. इथे मी स्वच्छ धुवून घेतले 2-3 वेळा. माझ्याकडे भिजवलेलं कडधान्य होतं, हरभरे होते आणि हिरवे वाटाणे होते. ते सुद्धा मी खिचडीमध्ये घालून घेणार आहे, चव चांगली येते. या व्यतिरिक्त आपल्या आवडीच्या भाज्या घातल्या तरी चालतील. आता इथे कुकरमध्ये मी तेल गरम करून घेतलं आहे. 1.5 पळी वगैरे घेतलेलं आहे तेल. तुम्ही तेलाऐवजी तूपसुद्धा फोडणीसाठी वापरू शकता. इथे अर्धा छोटा चमचा मोहरी तडतडून घ्यायची. मोहरी तडतडली की जिरं फुलवून घ्यायचं आहे, ते सुद्धा अर्धा चमचाच घातलं आहे. कढीपत्ता घातला आहे. तिखट जास्त आवडत असेल आणि आजारी माणसासाठी नसेल तर मिरचीसुद्धा घालू शकता हिरवी. या ठिकाणी मी 1 टोमॅटो बऱ्यापैकी मोठाच चिरला आहे, तो घालून घेतलेला आहे. नको असेल तर स्किपसुद्धा करू शकता. थोडासा भोपळा होता माझ्याकडे, तोसुद्धा मी इथे घालून घेते. नको असेल तर नाही घातला तरी चालेल. बटाटा हवा असेल तर बटाटा घालू शकता. आता कांदा आणि लसूण आपण वापरणार नाही आहोत, पण थोडीशी चव हवी त्यासाठी मी आलं घालते आहे. हे सुद्धा नाही घातलं तरी खिचडीला तेवढीच चांगली चव येते. त्याच्यामुळे आपल्या आवडीनुसार आलं घालायचं की नाही ते ठरवा. तर इथे 1 इंच आलं मी किसून घातलेलं आहे. याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद आणि अगदी थोडंसं लाल तिखट घालून घेते मी, थोडं चव यावी म्हणून, कारण हा भाजका मसाला आहे, नुसतं लाल तिखट नाही आहे. आता हे व्यवस्थित सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. थोडा वेळ परतून घेऊ हवं तर. तेलाचं प्रमाण किंवा तुपाचं प्रमाण थोडं जास्त ठेवलं तरीसुद्धा चालेल, कारण पौष्टिक आहे खिचडी, असं काही वावगं नाही आहे ह्याच्यामध्ये. इथे अर्धा छोटा चमचा बिर्याणी पुलाव मसाला जो असतो तो घालून घेतला आहे. याऐवजी गरम मसाला किंवा तुम्हाला आवडत असेल तर गोडा मसाला घातला तरीसुद्धा चालेल. आणि इथे 2 छोटे चमचे सांबार मसाला घालून घेते मी, याच्यामुळे चव अप्रतिम वाटते. थोडासा जास्त टाकला तरीसुद्धा चालेल. आणि आता हे सर्व आपल्याला एकजीव म्हणजेच मसाल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे. परतून झालं की त्याच्यामध्ये आपण जे हरभरे आणि हिरवा वाटाणा भिजवलेला होता तो आणि भात आणि डाळ जी धुवून ठेवली होती ती याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. आणि हे सगळं साहित्य जे आहे ना ते आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. गॅस मोठा ठेवून परतलं तरीसुद्धा चालेल. चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. ॲक्च्युली चवीपुरतं नाही, चवीपेक्षा थोडं जास्त, म्हणजे याच्यामध्ये पाणी ओतल्यानंतर त्या पाण्याला खारटपणा आला पाहिजे एवढं मीठ घातलं गेलं पाहिजे, तरच भाताला वगैरे व्यवस्थित मीठ लागतं. आता 2 ते 3 मिनटं व्यवस्थित आपण हे परतून घ्यायचं आहे, हे भात वगैरे सगळं. आता याच्यामध्ये पाणी किती घालायचं आहे तर डाळ तांदूळ मिळून 3.5 जे छोटे कप होते तेवढं प्रमाण झालं होतं, तर त्याच्या दुप्पट असं मिळून 7 कप. आणि या व्यतिरिक्त अजून मी 4 कप एक्स्ट्रा घातलं आहे. तर का, खिचडी आहे थोडीशी गुरगुरीत झालेलीच चांगली वाटते, फळफळीत चांगली वाटत नाही. फळफळीत हवं असेल तर दुप्पट पाणी घाला, गरम करून, कडकडीत गरम करून. आणि पेला तोच घ्यायचा आहे सेम मापाने, ज्या मापाने आपण बाकीचं सगळं सामान मोजलेलं आहे. तर त्याच मापाने आत्ता ह्या 3.5 पेले ह्याच्यासाठी डाळ तांदळासाठी आणि जी आपण हरभरे वगैरे घातले ह्यांच्यासाठी सर्व मिळून मी 11 असे ते कप छोटे पाणी उकळून घेतलेलं आहे आणि ते यात घालून घेते. आणि फळफळीत भात हवा असेल तर दुप्पट पाणी आणि 3 शिट्या. आणि जर गुरगुरीत हवा असेल भात तर त्याच्यासाठी एक 5 ते 6 शिट्या काढायच्या. इथे मला जरा मीठ कमी वाटलं म्हणून मी मीठसुद्धा घालून घेते. आता एक 5 ते 6 शिट्या काढून घ्यायच्या म्हणजे भात अगदी गुरगुरीत होतो. इथे 6वी शिटी पण आपली झालेली आहे. आता कुकर थोडा थंड झाल्यावर आपण खिचडी बघूयात. तर अतिशय व्यवस्थित आणि खूप सुंदर झालेली आहे. खिचडीचा सुवास सगळ्या घरभर खरंच दरवळतो आहे.
आणि एकजीव किंवा गुरगुरीत म्हणतो ना, तशी अगदी व्यवस्थित झालेली आहे. कुठेही कोथिंबीर, कांदा, अतिशय भाज्या वगैरे काही घालाव्या लागल्या नाही आहेत. या सगळ्या आपल्या आवडीनुसार आपण घालू शकतो. तर आता इथे खिचडी, आपली दाल खिचडी तयार झालेली आहे. सोबत कुरडई किंवा आपली सांडगी मिरची, दही किंवा कढी असेल तर अजूनच अप्रतिम. तर अशा साध्या सोप्या पद्धतीने खिचडी कधी ट्राय केली नसेल तर नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.